गिरीश महाजन साहेब ते स्पॉटवर गेले. तिथले आमचे आयुष प्रसाद कलेक्टर, पूर्वी आपल्याकडे सीओ होते, ते तिथे ते या ठिकाणी गेले आणि लगेच कामाला तिथं सुरुवात त्या बाबतीमध्ये झाली. आपल्यालाही माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैवी आहेत, परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार हा 30 वर्षाचा, राहणार भिंगा, जिल्हा श्रावस्ती, राज्य उत्तर प्रदेश, हे लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे, तिथं 21 जानेवारीला ते 9:25 मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता, जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्तानं येतात, तसे हे उदल कुमार निघालेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता. ते दोघंही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण. आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात. त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते, परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळं इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते. त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःचंच डोकं चालवलं आणि साखळी ओढली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले, म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं, आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले. तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रूळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढं काही अंतरावर जाऊन थांबली. त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला म्हणजे योग्य वाटत नाही, इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या उदल कुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली, ते जखमी झालेले आहेत. उदल कुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना 6 ते 7 प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले. त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे. पुण्यात अजित पवार हे बोलत होते आणि जळगावमध्ये जो मृत्यू तांडव झालेला आहे या संदर्भात खरं तर ते सविस्तर माहिती देत होते. याशिवाय आता पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यात कारण की एका दुर्मिळ आजाराचा शिरकाव झालाय आणि त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुइलेन बारे सिंड्रोम आजारानं थैमान घातलंय. रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. 2 दिवसांमध्ये ही संख्या दुपटीने वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. 38 पुरुष तर 21 महिलांना GBSची बाधा झाली आहे. त्यातील 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर सध्या तरी आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर अपडेट आपण बघतोय. मेंदू व्हायरसचं थैमान 0 ते 9 वयोगटातील 4 स्त्रिया आणि 7 पुरुष आहेत, तर 10 ते 19 वयोगटातल्या 4 स्त्रिया आणि 8 पुरुष जे आहेत त्यांना खरं तर या सिंड्रोमची लागण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय 40 ते 49 या वयोगटातले 3 स्त्रिया आणि 5 पुरुष, तर 50 ते 59 या वयोगटातल्या 2 स्त्रिया आणि 3 पुरुष ज्यांना या व्हायरसची लागण झाली. 60 ते 69 वयोगटातल्या 3 स्त्रिया, 4 पुरुष, 70 ते 79 वयोगटातल्या 1 स्त्री आणि 0 पुरुष. आणि यानंतर राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. वीज महावितरण यांच्या वतीने सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यांच्या विरोधात वीज मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत.
स्थानिकांच्या न्याय आणि हक्कासाठी रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। खेडमधल्या कोका कोला कंपनीचं काम बंद पडलंय, मात्र काम बंद केल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे देखील घेण्यात आलंय। स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य न दिल्यास शिवसैनिक पुन्हा कंपनीमध्ये घुसणार आहेत। धाराशिवमधल्या उमरगा बायपास रस्त्यावर सतत होत असलेल्या अपघाताला कंटाळून नागरिकांनी रस्ता रोको केलाय। दरम्यान या महामार्गाचं काम संथ गतीने चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहे। या महामार्गाचं काम जलद गतीने करावं या मागणीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पनवेलमधल्या कामोटे आणि तळोजामध्ये पालिका प्रशासन प्राथमिक शाळा उभारणार आहे। मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या पालकांकडून पालिकेच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली जाते। पुढील 2 वर्षांमध्ये या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू करण्याचे नियोजन पालिका आयुक्तांनी आखले आहे। अहिल्यानगरमध्ये रसायन मिश्रित पाणी ओढ्यात सोडण्यात आलंय। रसायन मिश्रित पाणी मिसळल्यानं शेतकऱ्यांची पिकं जळाली। इतकंच नाही तर ओढ्या नाल्यांमध्ये असलेले मासे आणि साप देखील मृत अवस्थेत आढळले। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचं आवाहन धुळे पोलिसांनी केलं। सामाजिक संस्थांनी राष्ट्रध्वज इतरस्त आढळून आल्यास स्वयंसेवकांच्या मार्फत गोळा करून प्रशासनाला सुपूर्द करा, असं आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सामाजिक संस्थांना केलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा काठावर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 शेळ्या ठार झाल्या। बांधून ठेवलेल्या बकऱ्या बिबट्यानं ठार केल्या। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याचा आरोप सध्या नागरिक करत आहेत। पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहूच्या कोरेगाव फाट्यावर एका पाळीव कुत्र्याचा बिबट्यानं फडशा पाडलाय। या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। 8 दिवसांपूर्वी देखील बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला फस्त केलेलं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। जळगाव जिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्वावरती काम करणाऱ्या कामगारांना 2 महिन्यांपासून पगार नाही आहे, त्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयातील सेवा काही प्रमाणात कोलमडली सुद्धा आहे। पगाराची मागणी केली असता धमक्या दिल्या जात आहे, असा आरोप या सर्व कामगारांनी केला आहे। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। सुपीक जमीन ही आता जात असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला। लातूर जिल्ह्यातील 481 हेक्टरवरून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी 2 गट पडले। काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलंय, काही शेतकऱ्यांनी विरोध केलाय। 24 जानेवारी रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत। नाशिकमध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती कारवाईला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे। तब्बल 4500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरलेला होता। पेणमध्ये गावठी बालाच्या शेंगांची शेती बहरली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय। शेतकऱ्यांकडून गावठी बालाच्या शेंगांची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये गावठी बाल बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे। एपीएमसी फळ बाजारात 865 क्विंटल मोसंबीची आवक झाली, त्यामुळे बाजारात मोसंबीला 25 ते 50 रुपये किलो भाव मिळतोय। आवक वाढली असली तरी ग्राहकांकडून मागणी असल्यानं भाव स्थिर राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येते। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने हिरव्या मिरचीची लागवड केली, परंतु वातावरणातील बदलामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, मोठं आर्थिक नुकसान झालं। लागवड खर्च देखील निघत नाही असं शेतकऱ्याने सांगितलं। पुणे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे, त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। घाऊक बाजारात टोमॅटोला प्रति किलोला 4 ते 5 रुपये, तर किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये भाव मिळतोय। टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। पोषक हवामान असल्यानं आता गव्हाची लागवड वाढली आहे। आतापर्यंत गव्हाची पेरणी 320 लाख हेक्टरवर पोहोचली आहे। यंदाची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा 2.5%, तर गेल्या वर्षीपेक्षा 1.5% आघाडीवर आहे।
मक्याला रब्बीमध्ये देखील शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे आणि त्यामुळे मक्याची लागवड गेल्या वर्षीपेक्षा 9% वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत मक्याची जवळपास 23 लाख हेक्टरवरती लागवड झाली आहे. देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे, मात्र नव्या लसणाची आवक खूप कमी आहे. बाजारात लसणाला सरासरी 25,000 ते 28,000 रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. यंदा इंद्रायणी भाताच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. इंद्रायणी भाताचं उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यंदा प्रति क्विंटल 1,000 रुपयांनी भाताचा दर घसरला. बाजारपेठेत 2,300 रुपये क्विंटल दराने या भाताची खरेदी होते आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच ठेवलाय. भाववाढीबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीये. किती दिवस कापूस घरात भरून ठेवायचा या विचारातून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विक्री केलाय. मावळ तालुक्यात बदलत्या हवामानामुळे गुलाब शेतीवर परिणाम झाला. फुल उत्पादकांकडून औषध फवारणी केली जाते. बाजारभावापेक्षा फुलांच्या काळजीवरती खर्च होत असल्याचं सांगितलं जात आहे. येणारा व्हॅलेंटाईन्स डे शेतकऱ्यांसाठी हॅपी असणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. बातमी महत्त्वाची आहे कारण बर्ड फ्लूने शेतकऱ्यांचं आता टेन्शन वाढवलं असल्याचं बघायला मिळतंय. रायगडच्या चिरनेर गावामध्ये बर्ड फ्लूचं थैमानच आता पाहायला मिळालेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1,237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 177 अंडी आणि 270 किलोग्रॅम खाद्य हे नष्ट करण्यात आले. पुराण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना लागण झाल्या, त्यामुळे चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुढची बातमी ठाण्यातून. ठाण्याच्या कोपरीमध्ये देखील बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. याशिवाय या पथकानं 127 नागरिकांची आरोग्य तपासणी सुद्धा केलेली आहे. 75 जणांचे स्वॅब नमुने घेतलेले आहेत, मात्र त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही आहे. पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आज पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. 500 रुपये देऊन 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 10 गुण वाढवून देत असल्याचा प्रकार कोल्हापूरमधून समोर आला. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला आणि इतर काही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त 10 गुण दिले, तर यासाठी बोगस प्रमाणपत्र विकल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारानं थैमान घातलं. पुण्यात रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर गेली आहे. 2 दिवसांमध्ये ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुणे महापालिका सध्या अलर्ट झाली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुइलेन सिंड्रोम या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळले. या आजाराचे गंभीर परिणाम विचारात घेता याचं विश्लेषण करण्यासाठी 9 जणांची समितीही नेमण्यात आलेली आहे. गुइलेन बॅरे या सिंड्रोमबाबत शरद पवार यांनी ट्विट केलंय. संबंधित आजाराबाबत राज्य सरकार आणि महापालिका गंभीर दखल घेते अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. संभाव्य संकटाचं अतिदक्षतापूर्ण नियोजन करावं आणि निराकरण करावं ही भूमिका घ्यावी ही अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. MSRTCच्या लाल परीचे प्रवासवाढ आता आणि भाडं जे आहे ते 15% वाढणार आहे. तर या प्रवासाला मंजुरी मिळण्याची देखील शक्यता आहे. ही माहिती ST मधील अधिकाऱ्यानं दिली आहे. दरवाढ झाल्यास STच्या उत्पन्नामध्ये 4 कोटींची भर पडेल. STचे तोट्यामध्ये रुतलेले चाक बाहेर निघण्यास मदत होईल.
अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई या ठिकाणी फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला आहे. त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी मराठी भाषेतच कच्चे असल्याचा निकाल पॅट परीक्षेतून समोर आला. या परीक्षेनुसार 2024-25 या शैक्षणिक सत्रात सर्वच जिल्ह्यांमधील विद्यार्थी मराठीत मागे पडल्यात. राज्यातील बहुतांश विद्यार्थी मराठीच्या तुलनेत इंग्रजी आणि गणितात चांगली कामगिरी करताना आढळल्यात. राज्याच्या शिक्षण विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा फतवा काढलाय. मात्र या शासन निर्णयाला पालघर जिल्हा प्रशासनानं हरताळ फासलेला आहे. अजूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाहीये. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन यांनी श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केलाय. जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सूर्यवंशी या दरम्यान उपस्थित राहिले. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कृणाल पांड्याने शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर कृणालचं साईबाबा संस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह संगमात स्नान केलंय. तर सीएम योगी यांनी देखील आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत संगम काठावर बसून भोजन केलंय. छत्तीसगडमधल्या घनदाट जंगलात 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यानंतर बघूयात एक मोठी बातमी. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं नवीन सीसीटीव्ही समोर आलंय. यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसतायत. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सीआयडीला शरण येताना वाल्मिकचा याच गाडीतून प्रवास देखील असू शकतो ही शक्यता आहे. कारण 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हे सीसीटीव्ही आहे. याच आलिशान गाड्यांमधून आरोपी फरार झाले अशी देखील शक्यता वर्तवली जाते. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कोलकाता येथील ईडन गार्डन्स या ठिकाणच्या मैदानामध्ये रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतीय संघानं 7 गडी आणि 43 चेंडू राखून दणक्यात विजय मिळवलाय. तर टॉस गमावल्यावरती पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये सर्व बाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचं टार्गेट सेट केलंय. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यामध्ये वरुण चक्रवर्तीने 4 षटकांमध्ये 5.75च्या इकॉनॉमीने फक्त 23 धावा दिल्या. 3 विकेट घेतल्या. त्यानं जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून देखील निवडण्यात आलंय. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संपूर्ण संघ 132 धावांमध्ये ऑल आऊट झाला, त्याच खेळपट्टीवरती एकट्या अभिषेक शर्माने 34 चेंडूंमध्ये 79 धावांचा तडाखा दिला. ज्यामुळे भारतानं पहिल्या T20 सामन्यामध्ये इंग्लंडला 7 गड्यांनी नमवलं आणि 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. कोलकाताच्या ईडन गार्डन्स या मैदानामध्ये रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने धमाकेदार खेळी केली आहे. अभिषेकने या दरम्यान अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक साजरं केलंय. तर या 50सह त्यानं युवराज सिंगच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. अभिषेकने 34 चेंडूंमध्ये 79 धावांची खेळी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी बीसीसीआयनं पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या जर्सीमधून पाकिस्तानचं नाव काढलं. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे प्रत्येक टीमच्या जर्सीवरती ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचं नाव असेल. मात्र टीम इंडिया आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापणार नाही असं बीसीसीआयने सांगितलं. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या सेवांचा फायदा कोल्डप्लेच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या चाहत्यांना होणार आहे. 25 आणि 26 जानेवारीला कोल्डप्लेचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये होणार आहे.
ठाण्यातील 12 बंगला या परिसरातील आयुक्तांनी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय, तर ठाणे पालिकेने कोपरी परिसरात 5 फेब्रुवारीपर्यंत चिकन मटण विक्री दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या उपाययोजना केल्या आहेत। पुण्याच्या पवना नदीवरील फुलपाखरू आकारातील पुलाचं काम हे मुदत संपल्यानंतर देखील अपूर्ण आहे। 25 कोटी रुपयांच्या पुलावर 40 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ 26 जानेवारी रोजी संपते आहे। या मुदतीत देखील काम पूर्ण होण्याची शक्यता नाही, त्यामुळे नागरिकांना पुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मध्य रेल्वेने रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला। 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होईल। असं असल्यानं कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। भायखळा आणि बोरीवली या ठिकाणी बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली। दरम्यान समीर ॲपवरील नोंदीनुसार मात्र भायखळा आणि देवनार या ठिकाणी वाईट हवेची नोंद झाली। धाराशिवच्या आलियाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देण्यात आले। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामाची दखल घेत केंद्र सरकारकडून निमंत्रण देण्यात आले आहे। पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला 293 वर्ष झाले आहे, मात्र ऐतिहासिक शनिवार वाडा हा दुर्लक्षित आहे। वर्षातून एकदा शनिवार वाडा उघडला जातो। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष घालून शनिवार वाड्याचं संवर्धन केलं पाहिजे, ही खंत आणि नाराजी आयोजकांनी व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरताय। नाशिक या ठिकाणी 3 दिवस मुक्कामी ते राहतील। या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना देणार आहेत। सैफवरील हल्ल्यावरून मंत्री नितेश राणेंनी संशय व्यक्त केला। रुग्णालयातून येताना सैफ टुणूक टुणूक चालत होता। सैफवर हल्ला झाल्यावर सगळे एकत्र आले, मात्र सुशांतच्या आत्महत्येवेळी कुणी का बोललं नाही? बारामतीवाल्या ताई कुठे आहेत, असा सवाल राणेंनी केला। नागपूरचे काँग्रेसचे नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक झाली आहे। पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील 3.5 कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात छोटू भोयर यांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं 25 जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत। अयोध्येतल्या राम मंदिराच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीबाबत देण्यात आलेल्या नाशिकमधील जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटातील गटबाजी समोर आली। जाहिरातीमध्ये शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नावच नाही आहे, त्यामुळे आता इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं नाव असताना अजय बोरस्ते यांचं नाव वगळल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। लाडकींना जानेवारीचा हप्ता हा येत्या 5 दिवसांच्या आत मिळेल। 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। अमरावती जिल्ह्यातील कसबा या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी माजी मंत्री बच्चू कडू यांचे बॅनर फाडले। बॅनर फाडल्याने बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर नवस पूर्ण झाला नाही, म्हणूनच देव बदलणारे आम्ही नाही, आम्ही बच्चू कडू सदैव यांच्यासोबतच, अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत। अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून रखडलेली ग्रामपंचायत पोटनिवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे। 131 ग्रामपंचायत सदस्य तर 5 सरपंचांची निवड होणार आहे। पोटनिवडणुकांचा कार्यक्रम 10 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होईल। यवतमाळच्या एका रॅलीत मंत्री संजय राठोड यांची डायलॉगबाजी बघायला मिळाली। झुकेगा नाही साला असं म्हणत राठोडांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली। संजय राठोड यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला धक्का दिलाय। मणिपूर सरकारचा पाठिंबा नितीश कुमार यांच्या जेडीयूने काढलाय। केंद्रात मोदी सरकारच्या बहुमतासाठी नितीश कुमारांनी पाठिंबा दिला, मात्र नितीश कुमार यांनी मणिपूरमधून पाठिंबा काढून भाजपला इशारा दिलाय का, ही चर्चा रंगली आहे।